about the carbon compounds ethanol and ethanoic acid. These carbon compounds are very important in point of commercial view, hence their study is included in our syllabus. याची अभ्यास करण्याची गरज काय आहे तर ही कमर्शियली फार मोठ्या प्रमाणावर इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड यूज केल्या जातात, म्हणून आपल्याला इथे याचा स्टडी करण्याची गरज भासते. कारण आपण ज्या वातावरणात राहतो आणि जिथे आपण हे कार्बन कंपाऊंड्स आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतात त्याची आपल्याला माहिती असायलाच हवी. चला तर वळूया यांच्या सुरुवातीला फिजिकल प्रॉपर्टीज बघू आणि नंतर केमिकल प्रॉपर्टीजचे रिॲक्शन. मी आता हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्सच्या कंपॅरेटिव्ह मेथडनीच तुम्हाला दोन्ही कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टीज सांगणार आहे. तर फर्स्ट इज एथिल अल्कोहोल. एथिल अल्कोहोल इज जनरली नोन ॲज स्पिरिट. स्पिरिट हा शब्द आपण सर्वांनीच ऐकलेला आहे. इथिल अल्कोहोलला आपण जनरली स्पिरिट या नावाने ओळखतो. देन IUPAC नेम इथेनॉल. याचं जे IUPAC नेम आहे ते आहे इथेनॉल. आता इथे इथेनॉल आहे म्हणजे आपण IUPAC नेमिंगमध्ये शिकलो की OH ग्रुप असेल तर आपण OL लावतो आणि याचा फॉर्म्युला इथेनमध्ये 2 कार्बन ॲटम्स असतात C2H5OH. हा झाला याचा IUPAC नेम इथेनॉल आणि फॉर्म्युला C2H5OH. देन बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट ऑफ इथेनॉल is 78 degree Celsius. Then it is not acidic and not base, so it is neutral. Nature of this ethanol is neutral. Then fourth point is reacts with potassium permanganate to produce ethanoic acid. Pink color of KMnO4 vanishes. हे थोडं डिस्क्रिप्शन करून सांगायची गरज आहे की याची आपण पुढे पाहणार आहोत. रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये हा पोटॅशियम परमॅग्नेट हा सोबत रिॲक्ट होतो. पोटॅशियम परमॅग्नेट आणि इथेनॉइक आणि इथेनॉइक ॲसिड आणि इथेनॉल हे दोन रिॲक्ट झाल्यानंतर त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट ड्रॉप वाईज आपण मिसळतो आणि त्याच्यानंतर त्याचा पिंक कलर जो आहे हा पोटॅशियम परमॅग्नेटचा तो हा याला ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये याच्याबद्दल आपण माहिती थोडी पाहणार आहोत. देन ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हा याचा IUPAC नेम आहे इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड हा ग्रुप आहे COOH ग्रुप म्हणजेच कार्बोक्झिलिक ग्रुप. तर इथे IUPAC नेम आहे इथेनॉइक ॲसिड. जनरली आपण याला ॲसिटिक ॲसिड या नावाने ओळखतो आणि दुसरं नाव याला आपण पाहिलं तर विनेगर. विनेगर हे काय आहे? विनेगर हे सुद्धा 5 to 8% ॲसिटिक ॲसिड आहे. देन formula CH3COOH. Here boiling point of acetic acid is 118 degree Celsius. बॉइलिंग पॉईंट माहिती आहे, ज्या तापमानाला तो पदार्थ ते सोल्युशन उकळतं त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. देन इट इज वीक ॲसिड. ज्याची डिसोसिएशन पॉवर जी आहे त्याच्यावरून ॲसिड वीक आहे की स्ट्रॉंग आहे ठरवलं जातं, तर हा वीक ॲसिड आहे. देन इट डज नॉट रिॲक्ट विथ पोटॅशियम परमॅग्नेट. हा पोटॅशियम परमॅग्नेट सोबत रिॲक्ट होत नाही. या जनरल आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आता थोडं डिटेलमध्ये याचे युजेस आणि रिॲक्शन आपण बघणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या आणि इथेनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच तो कसा दिसतो, कसा त्याचं नेचर कसं आहे याबद्दल माहिती. आता तो कुठे कोणासोबत रिॲक्ट होतो, कुठल्या मेटलसोबत रिॲक्ट होतो आणि नंतर त्याची आपल्याला कशी त्याच्यामध्ये काय प्रॉडक्ट फॉर्म होतात, कसे चेंजेस होतात हे पाहायचं आहे. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. हे स्ट्रक्चर इथेनॉलचं ॲज फॉर्म्युला C2H5OH. हियर C2 means here 2 carbon atoms, 1 2 3 4 5 hydrogen atoms and OH is functional group. First reaction is reaction with sodium. सोडियम हे मेटल आहे आणि कुठलाही अल्कोहोल, आता इथे ग्रुप आहे अल्कोहोलचा, अल्कोहोल कुठल्याही मेटलसोबत किंवा सोडियमसोबत जर रिॲक्ट झाला तर अल्कॉक्साइड फॉर्म होतं. अल्कॉक्साइड हा प्रॉडक्ट फॉर्म होतो विथ द रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस इथेनॉल किंवा कुठलाही अल्कोहोल जो आहे तो एखाद्या मेटलसोबत किंवा सोडियमसोबत रिॲक्ट होतो, तर त्यावेळेस जो प्रॉडक्ट आहे त्याला आपण म्हणतो अल्कॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. याची जी रिॲक्शन आहे, वेन सोडियम, दिस इज सोडियम, when two molecules of sodium reacts with this ethanol, this is ethanol, ॲज मी आताच सांगितलं तुम्हाला अल्कॉक्साईड फॉर्म होतो. आता इथे सोडियम अटॅच आहे म्हणून आपण इथे याला सोडियम इथॉक्साईड असं नाव आहे याला. हा प्रॉडक्ट फॉर्म झाला इथे सोडियम इथॉक्साईड आणि हा हायड्रोजन गॅस. असाच सोडियम हा स्ट्रॉंग मेटल आहे, यासोबत इथेनॉल रिॲक्ट झाला तर सोडियम इथॉक्साईड फॉर्म होतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. असा हा अदर मेटलसोबतसुद्धा इथेनॉल रिॲक्ट होतो. देन सेकंड रिॲक्शन इज डिहायड्रेशन रिॲक्शन. इथे डिहायड्रेशन, आता इथे डी हा शब्द आहे म्हणजे काहीतरी रिमूव्ह करत आहे. काय रिमूव्ह करत आहे? हायड्रेशन. इथे हा शब्द आलेला आहे म्हणजेच इथे डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल हा इथे रिमूव्ह करत आहे. डी मीन्स रिमूव्हल. आता आपलं जनरल उदाहरण घेतलं तर आपण म्हणतो एखाद्या वेळेस की आपल्याला पावसाळ्यामध्ये बराच डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होतो किंवा उलट्या वगैरे झाल्या तर आपल्याला डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन होतं म्हणजे काय होतं? आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते उलटीच्या रूपाने बाहेर जातं आणि मग आपल्याला डिहायड्रेशन होतं. तर असंच इथे डिहायड्रेशन हा शब्द आहे. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता याची रिॲक्शन बघू. डिहायड्रेशन झाल्यानंतर काय होईल? इथेनॉल C2H5OH, ethanol undergoes dehydration reaction at the heating at the temperature 1170 degree centigrade in presence of excess amount of concentrated sulfuric acid. आता इथे डिहायड्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे म्हणजे याच्यामधलं आपल्याला सुरुवातीला वॉटर मॉलिक्यूल काढूनच घ्यायचं आहे. तर मग आता इथे वॉटर मॉलिक्यूल जर म्हटलं तर हा OH आणि याच्यामधला एक H आपण काढला तर इथे किती राहील मग? CH2 डबल बॉन्ड CH2 आणि एक वॉटर मॉलिक्यूल H, हे 2H हा आणि हा हे 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन. म्हणजेच इथे एक वॉटर मॉलिक्यूल या रिॲक्शनमध्ये रिमूव्ह झाला आणि मग इथे CH2 डबल बॉन्ड CH2 इथे रिमेन आहे. तर हे काय फॉर्म झालं? इथिन फॉर्म झालं. याला इथिन म्हणायचं आहे आणि हा आहे इथेनॉल. मग डिहायड्रेशन रिॲक्शन काय आहे? डिहायड्रेशन रिॲक्शन म्हणजेच ते रिॲक्शन अशी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो रिमूव्ह केला जातो. इथेनॉल व्हेन हीटेड ॲट 117 डिग्री सेंटीग्रेड in presence of excess amount of concentrated H2SO4, ethene is formed with the removal of water molecule. And this H2SO4 is important here. In this reaction, H2SO4 acts as a dehydrating agent. या रिॲक्शनमध्ये H2SO4 ॲड करणं गरजेचं आहे कॉन्सन्ट्रेटेड, कारण तोच हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्याचं काम करतो. Hence, we can say that here in this reaction H2SO4 acts as a dehydrating agent. Now, आपण इथेनॉल हा पाहिला. आता इथेनॉल जे आहे जनरली आपण त्याला जनरल भाषेमध्ये अल्कोहोल, आणि अल्कोहोल म्हणजे दारू. जर प्युअर फॉर्ममध्ये इथेनॉल कंझ्युम झाला तर हा आपल्याला प्राणघातक होऊ शकतो. आणि तसेही डायल्यूट फॉर्ममध्ये इथेनॉलसुद्धा कंझ्युम करणं हा फार मोठा आपल्या शरीरासाठी डिसॲडव्हान्टेज आहे, कारण त्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आपल्या परिणाम होतो. म्हणून समाजामध्ये अल्कोहोल कंझ्युम करणाऱ्यांना मानाचं स्थान नाही. आणि अल्कोहोलचे इथेनॉलचे जे आहे ते युजेस खूप आहेत. युजेस आपण जर पाहिले, युजेस ऑफ इथेनॉल, तर इथेनॉल जे आहे हे मेनली मेडिसिनमध्ये यूज केलं जातं. बरेचसे मेडिसिन बनवण्यासाठी
अल्कोहोलचा म्हणजेच इथेनॉलचा यूज केला जातो. देन कफ सायरप, बऱ्याचशा कफ सायरप खोकल्याच्या औषधामध्ये हे इथेनॉल असतं. म्हणूनच आपण ज्यावेळेस खोकल्याचं औषध घेतो त्यावेळेस आपल्याला थोडं ड्राउझीनेस किंवा गुंगी आल्यासारखी वाटते आणि झोप येते, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. त्यानंतर हा टॉनिकमध्ये, बऱ्याचशा टॉनिकमध्ये सुद्धा हे इथेनॉल जे आहे ते यूज केलं जातं. हा एक यूज झाला आपला इथेनॉलचा. त्यानंतर सेकंड यूज म्हणाल तर हा स्टरलायझेशन पद्धतीमध्ये, स्टरलायझेशन मेथडमध्ये यूज केला जातो. तर स्टरलायझेशन म्हणजे काय आहे, तर आता आपण सध्या जे कोरोनाचं सावट आपल्यावर आहे त्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण सॅनिटायझर वगैरे वापरतो. तर ते कशासाठी, की आपल्या हातावर जो ऑर्गॅनिझम आहे, जो मायक्रोब आहे तो मरून जावा, जेणेकरून आपल्याला इन्फेक्शन होणार नाही किंवा तो तोंडात जाणार नाही. तर स्टरलायझेशन मीन्स तेच की इथे जे आपल्या ऑब्जेक्ट्सवर किंवा टेबलटॉपवर किंवा अदर कुठल्या फ्लोअरवर, फ्लोअर क्लीनर वेगळे येतात, परंतु टेबलटॉप म्हणा किंवा दुसरा काही ऑब्जेक्ट आहे किंवा सरफेस आहे एखादा आपल्याला साफ करायचा आहे म्हणजे काय, त्यामध्ये जे मायक्रोब्स आहेत ते मायक्रोब्स आपल्याला डिॲक्टिवेट करायचे आहे. तर त्यासाठी स्टरलायझेशन हा इथेनॉल म्हणून स्टरलायझेशन वापरलं जातं. पण जनरली आपण स्पिरिट पाहिलेलंच आहे. स्पिरिट मेडिकलमध्ये यूज करतात. देन मेडिसिनमध्ये टिंचर आयोडीन हे कॉमनली यूज. टिंचर आयोडीनमध्ये सुद्धा आयोडीन आणि सोल्युशन ऑफ इथेनॉलच वापरलं जातं. त्यानंतर स्टरलायझेशनसाठी सुद्धा वापरलं जातं. आणि बाकी आपल्या डेली लाईफमध्ये स्टरलायझेशनचा बराचसा आपण यूज करतो. मेन यूज याचा मेडिसिन प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिड. आता सुरुवातीला आपण इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिडचं कंपॅरिझन ॲज अ रिलेटेड टू फिजिकल प्रॉपर्टीज थोडं बघितलं होतं. आता डिटेलमध्ये बघू केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ॲसिड. तर इथेनॉइक ॲसिड काय आहे, इथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला ऑइक लावलेला आहे, म्हणजे इथे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे CH3COOH हा इथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला. याला दुसरं नाव ॲसिटिक ॲसिडसुद्धा आहे, ॲसिटिक ॲसिड. इथेनॉइक ॲसिडलाच आपण ॲसिटिक ॲसिड असं सुद्धा म्हणतो. हा याचा फॉर्म्युला CH3COOH and it is also called acetic acid. Then it is also called glacial acetic acid. It is also called glacial acetic acid. Here glacial word is used. What is mean by glacial? Glacial means ice, in the form of ice. तर बऱ्याच वेळा ॲसिटिक ॲसिडला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड हे सुद्धा दुसरं नाव आहे. MCQमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला ही रिकामी जागा विचारू शकतात. तर ग्लेशियल म्हणजे काय, तर इन द फॉर्म ऑफ आईस. याचा मेल्टिंग पॉईंट पाहिला सुरुवातीला, ज्यावेळेस आपण दोन कॉलमच्या कंपॅरिझनमध्ये याचा फरक पाहिला त्यावेळेस आपण इथे मेल्टिंग पॉईंट पाहिला. याचा मेल्टिंग पॉईंट फक्त 17 डिग्री सेंटीग्रेड आहे. याचा मेल्टिंग पॉईंट 17 डिग्री सेंटीग्रेड असल्यामुळे इन कोल्ड कंट्रीज ॲट रूम टेम्परेचर इट कॅन फ्रीजेस इटसेल्फ. म्हणजेच रूम टेम्परेचरवर सुद्धा हा हिवाळ्याच्या सीझनमध्ये किंवा कोल्ड कंट्रीजमध्ये किंवा हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर रूम टेम्परेचर जर कमी असेल तर हा स्वतः आपोआपच फ्रीज होतो. म्हणजेच काय होतो, तो आईसच्या रूपात येतो. आणि आईसच्या रूपात येतो म्हणून याला ग्लेशियल हा शब्द वापरलेला आहे. नंतर दुसरा यूज जर आपण याचा पाहिला तर आपण जे डेली लाईफमध्ये विनेगर हा शब्द वापरतो. तर विनेगर काय आहे, 5 to 8% ऑफ ॲसिटिक ॲसिड. या विनेगरमध्ये सुद्धा 5 to 8% ॲसिटिक ॲसिड वापरल्या जातं. यूज होतं विनेगर बनवण्यासाठी 5 to 8% ॲसिटिक ॲसिड वापरलं जातं. विनेगर हा शब्द आपण जनरली खूप ऐकतो किंवा जे आपले फूड मटेरियल आहे किंवा फूड इंडस्ट्री आहे त्यामध्ये विनेगर खूप प्रमाणात वापरल्या जातात. विनेगर हा शब्द आपल्या परिचयाचा ॲसिटिक ॲसिड म्हटलं तर आपल्या लक्षात येणार नाही. तर विनेगर जो आहे हा खूप बेस्ट प्रिझर्वेटिव्ह आहे. यामध्ये आपण विनेगर शब्द वापरला तर विनेगरचा यूज काय आहे, तर विनेगर हा बेस्ट प्रिझर्वेटिव्ह आहे. कुठे कुठे वापरला जातो, जनरली
लोणच्यामध्ये, इन पिकल्स, देन सॉस, जेली अँड अदर फूड प्रॉडक्ट्स. विनेगर आपल्या डेली लाईफमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून फार मोठ्या प्रमाणात फूड मटेरियलमध्ये वापरला जातो. जनरली आपल्या घरी जे लोणचं असतं आणि ते लोणचं वर्षभर टिकत नाही, कधी कधी खराब होतं. त्या लोणचं टिकवण्याचं महत्त्वाचं काम हा विनेगर करतो. आपल्या घरच्या लोणच्यामध्ये जर आपण विनेगर टाकलं तर ते लोणचं खराब होत नाही आणि ते तसंच राहतं. जनरली आपली आई लोणच्यामध्ये आपण घरी पाहतो मीठ भरपूर प्रमाणात घालते. मीठ घालण्याचं कारणच ते आहे की त्याच्यामध्ये मायक्रोब्स तयार होऊ नये आणि ते स्पॉईल होऊ नये, खराब होऊ नये म्हणून मीठ घालतात. त्याचप्रमाणे हे जे केमिकल आहे विनेगर, हे सुद्धा लोणच्यामध्ये घातलं जातं जेणेकरून लोणचं टिकावं, खराब होऊ नये. देन अदर युजेस, इट इज यूज इन सॉस अँड जेलीज. प्रिझर्व करतो म्हणजे काय करतो तर त्याच्यामध्ये मायक्रोब्स जे तयार होतात ते मायक्रोब्स तयार होण्यापासून त्या पदार्थाला तो वाचवतो. इथेनॉइक ॲसिडचे बेससोबत रिॲक्शन बघणार आहोत. हिअर आपण इथेनॉलच्या ज्या रिॲक्शन बघितल्या तर इथेनॉलची पहिली रिॲक्शन होती सोडियमसोबत म्हणजेच मेटलसोबत, दुसरी होती डिहायड्रेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण इथेनॉइक ॲसिडचे रिॲक्शन कशासोबत होतात तर पहिली आपली रिॲक्शन आहे ती बेससोबत होते. स्ट्रॉंग बेससोबत इथेनॉइक ॲसिड जर रिॲक्ट झाला तर काय फॉर्म होईल इथे आपण पाहू. ही एक प्रकारची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ बेसमध्ये ॲसिडसोबत जर बेस रिॲक्ट झाला तर इथे वॉटर आणि सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतं. ही झाली जनरल आपली समजण्यासाठी रिॲक्शन की व्हेन ॲसिड रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस, when acid reacts with strong base, salt and water is formed. Salt and water is formed. तर आता इथे हे जे आहे हे ॲसिडच आहे, हे आहे इथेनॉइक ॲसिड. आता याला मी नाव लावते इथेनॉइक ॲसिड. आणि हा बेस आहे, हा आहे सोडियम हायड्रॉक्साईड. इथे मी फक्त शॉर्ट फॉर्म लिहिला सोडियम हायड्रॉक्साईड. वेन इथेनॉइक ॲसिड अँड सोडियम हायड्रॉक्साईड. आता हा हायड्रॉक्साईड आहे, बेस आहे, इथे ॲसिड लिहूनच आहे म्हणून हा ॲसिड आहे आणि बेस आहे. ॲसिड बेसची रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट फॉर्म होतं. याला आपण एक जनरल नेम जर म्हटलं तर याचं नाव आपल्याला म्हणता येईल सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट आणि इथे वॉटर. हा सोडियम ॲसिटेट हे सॉल्ट फॉर्म झालं आणि इथे हा वॉटरचा मॉलिक्यूल आपल्याला मिळाला. टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ज्याच्यामध्ये सॉल्टसोबत इथेनॉइक ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं याचे ऑब्झर्वेशन आपल्याला विचारलेले आहेत. तिथे 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. ते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ती जर ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर काय दिसेल तर ज्यावेळेस हा इथेनॉइक ॲसिड ॲक्वियस आहे, इथेनॉइक ॲसिड reacts with sodium carbonate. It is also a salt. पहिली आपण रिॲक्शन बेससोबत पाहिलीच होती. तर इथे इथेनॉइक ॲसिड हे सोडियम कार्बोनेट या सॉल्टसोबत रिॲक्ट झालं. हा आहे सोडियम कार्बोनेट, याचा फॉर्म्युला Na2CO3. सोडियम इथेनॉइक ॲसिड ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे म्हणजेच पाण्यामध्ये मिसळलेलं आहे. देन Na2CO3 इज इन द फॉर्म ऑफ गॅस. वी गेट. आता ही रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची तर याचा जो वॉटर मॉलिक्यूल आपण काढलेला आहे तर इथे H आपण एक काढला, मग इथे 2 H आहे. आपण इथे हे बॅलन्स करायसाठी वॉटर म्हणून इथे 2 लावलेले आहेत. तर इथे 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे काढले आणि हा म्हणा किंवा यातला आपण ग्रुप डिस्टर्ब करणार नाही, यातला एखादा ऑक्सिजन आपण जर घेतला तर इथे H2O फॉर्म झाला. हा जो H2O आहे इथले आपण 2 हायड्रोजन मॉलिक्यूल घेतले आणि इथला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला, हा फॉर्म झाला. त्यानंतर इथे काय उरलं, इथे यातला एक ऑक्सिजन आपण वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी वापरला तर इथे उरेल कार्बन डायऑक्साईड. इट इज इन द फॉर्म ऑफ गॅस. देन वॉटर इज लिक्विड अँड this CH3COO and this Na attached to this
group and form aqueous solution of this sodium. साठी वापरला तर इथे उरेल कार्बन डायऑक्साइड. इट इज इन द फॉर्म ऑफ गॅस. देन वॉटर इज लिक्विड अँड दिस CH3COO and this Na attached to this group and form aqueous solution of this sodium. It reacts with sodium carbonate and form aqueous solution of sodium ethanoate. ते Na असल्यामुळे सोडियम लागला. इथेनॉएट अँड कार्बन डायऑक्साईड फॉर्म. आता याच्यामध्ये ज्या वेपर्स दिसतात किंवा ब्रिस्क एफर्वेसन्स दिसतात तो कार्बन डायऑक्साईड आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक टेस्ट असते. विथ कार्बन डायऑक्साईड पासेस थ्रू लाईम वॉटर इट टर्न्स मिल्की. ज्यावेळेस लाईम वॉटरमधून हा कार्बन डायऑक्साईड पास केला ते वॉटरचा कलर जो आहे त्या वॉटरचा कलर जर मिल्की होत असेल तर त्या कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे असं आपण त्याच्यावरून कन्क्लुजन काढतो. देन अगेन सेकंड रिॲक्शन इज रिॲक्शन विथ सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. इट इज ऑल्सो अ सॉल्ट. सोडियम बायकार्बोनेट. इथे आपण रिॲक्शन पाहिली सोडियम कार्बोनेट या सॉल्टसोबत. आता सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला आहे NaHCO3. आता या रिॲक्शनमध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत आपल्याला. थोडं आपण चेंज केला की ही रिॲक्शन आपली तयार होते. ट्राय करू. CH3COOH इथेनॉइक ॲसिडसोबत रिॲक्शन आहे म्हणून तो तसाच राहील. आता फक्त आपला दुसरा जो रिॲक्टंट आहे तो बदलेल. इथे आपण सोडियम कार्बोनेट सोबत रिॲक्शन केली म्हणून याचा फॉर्म्युला लावला. आता इथे आपल्याला सोडियम बायकार्बोनेटसोबत रिॲक्शन करायची आहे म्हणून आपण इथे सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला लिहिणार आहोत NaHCO3 अँड सेम रिॲक्शन आपण फक्त इथे सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी सोडियम बायकार्बोनेट जर टाकला तर सेम रिॲक्शन परफॉर्म होईल. प्रॉडक्ट्स विल बी सेम. दॅट इज कार्बन डायऑक्साईड अँड water and sodium ethanoate. Let's try this reaction. Try to complete this reaction. Ethanoic acid plus sodium bicarbonate. Here this group CH3COO is remain and we remove H for water molecule. Hence H, this H and this H here H2O. देन कार्बन डायऑक्साईड ओ. आता हे दोन H हायड्रोजन हे जे दोन घेतले आपण मग ऑक्सिजन कुठे आहे वॉटर मॉलिक्यूल तयार करायला तर ऑक्सिजन इथला घेतला आपण म्हणजे इथे आता 3 होते तर 2च राहिले. मग हे 2 जे आहे हा होईल इथे कार्बन डायऑक्साईड आणि हा Na जो आहे हा Na या COO ग्रुपला अटॅच होतो. इथे तयार होईल सोडियम इथेनॉएट. इथे हा सोडियम Na सोडियम आहे म्हणून आपण याला सोडियम इथेनॉएट. अदर मेटल्स असले तर तसं नाव आपल्याला देता येईल. तर आता हेच आपल्याला इथे रिपीट केलेलं आहे. थोडासा चेंज आहे. प्रॉडक्टसुद्धा वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडच आहेत. रिॲक्शन लिहिताना कधी रिॲक्शनच्या खाली त्या रिॲक्टंटचे नाव आणि प्रॉडक्टचे नाव तुम्हाला लिहायचेच आहेत. तर हे आहे इथेनॉइक ॲसिड. देन सोडियम बायकार्बोनेट गिव्स सोडियम इथेनॉएट वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. स्टेरिफिकेशन रिॲक्शनकडे आपण आता वळणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची रिॲक्शन आहे ही तुमच्या टेक्स्टबुक या धड्यामध्ये हिस्टरिफिकेशन रिॲक्शन विचारण्याचे बरेचसे चान्सेस आहेत म्हणून ही रिॲक्शन जी आहे ती चांगली तुम्ही लक्षात घ्या आणि थोडं 2-3 वेळा त्यावरून ओव्हरलुक करा. तर हिस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की 1 मिली ऑफ ethanol and 1 milli of ethanoic acid when reacts in presence of acid H2SO4 as a catalyst, then ethyl ethanoate and water is formed in this reaction. तीच रिॲक्शन आपण इथे जी मांडलेली आहे तीच रिॲक्शन आता आपण पाहिलेली आहे की when ethanoic acid and ethanol react in presence of acid as a catalyst, that is H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. इथे ॲसिड वापरलं जातं. सल्फ्युरिक ॲसिड जर वापरलं तर त्या रिॲक्शनमध्ये इथिल इथेनॉएट
आणि वॉटर फॉर्म होतं. ही अगदी सोपी एस्टरिफिकेशन रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि एक तुम्हाला एक्सपेरिमेंटसुद्धा दिलेला आहे, डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते वाचा आणि ही रिॲक्शन 1-2 वेळा लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करा. एस्टरिफिकेशन रिॲक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस. इस्टर फॉर्म झालेला आहे, याला नावच आहे एस्टरिफिकेशन रिॲक्शन. मीन्स इथे इस्टर जो आहे तो या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो. नावच आपल्याला सांगता एस्टर या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो. एस्टरची प्रॉपर्टी काय आहे तर इस्टर इज स्वीट इन टेस्ट. इस्टर जो आहे हा स्वीट असतो टेस्टमध्ये, म्हणून बऱ्याचशा फळांमध्ये इस्टर जो प्रेझेंट आहे त्याचा तो गोडवा जो आहे तो फळांना येतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल मटेरियल जर फूड प्रॉडक्ट्स जर बनवायचे असेल किंवा मग काही त्याला फ्रॅग्रन्स द्यायचा असेल फ्रूटचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा इस्टरचा उपयोग होतो. फ्रूटचा सुगंध देण्यासाठी, फ्लेवर देण्यासाठी इस्टरचा यूज मोस्टली फूड मटेरियलमध्ये केला जातो किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्यानंतर आता आपण ही जी रिॲक्शन पाहिली ही होती ॲसिडसोबत, म्हणजे ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट. आणि इस्टर जर सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट झाला तर कशी रिॲक्शन तयार होईल ते बघू. इस्टर सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट झाला म्हणजे आता इथे हे अल्कली आहे, ऑक्साईड ग्रुप आहे, हायड्रॉक्साईड ग्रुप आहे, म्हणजेच हा अल्कली आहे. OH हा जो ग्रुप असतो तो अल्कली बेस असतो. मग इस्टर सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट झाला तर इथे सोडियम कार्बोक्झिलेट आणि अल्कोहोल फॉर्म होतं. याला आपण इस्टरची रिॲक्शन लिहू. C2H5 CH3 COO C2H5 plus NaOH that is sodium hydroxide gives. आता हा जो ग्रुप आहे हा डिस्टर्ब होणार नाही, हा तसाच इथे लिहायचा आहे CH3COO आणि याला हा Na अटॅच होईल. Na प्लस हियर C2H5OH मीन्स इथेनॉल, म्हणजेच हा अल्कोहोल आहे. इथेनॉल जो आहे हा अल्कोहोल आहे आणि इस्टरची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईडसारख्या अल्कली बेससोबत जर झाल्यावर इथे अल्कोहोल आणि सोडियम कार्बोक्झिलेट फॉर्म होतो. हे आपण इथे रिॲक्शनच्या रूपात मांडलेलं आहे. आणि या प्रोसेसला सॅपोनिफिकेशन असं म्हणतात. नाव आहे या प्रोसेसला सॅपोनिफिकेशन. इथे सॅपोनिफिकेशन हा शब्द आलेला आहे, तर इथे सॅपोनिफिकेशन इंडिकेट्स मेकिंग ऑफ सोप, प्रोसेस ऑफ मेकिंग ऑफ सोप. सोप म्हणजे आपण ज्याला खायची सोप नाही, ते जनरली आपण याला सोप म्हणजे आपला जो साबण आहे त्याला आपण सोप. तर सॅपोनिफिकेशन रिॲक्शन ही दिलेली आहे आणि सॅपोनिफिकेशन मीन्स मेकिंग ऑफ सोप. आजच्या व्हिडिओमध्ये केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल, इथेनॉइक ॲसिड, देन इस्टरिफिकेशन रिॲक्शन, या सर्व रिॲक्शन आता आपण डिटेलमध्ये बघितल्या. आता या पुढचा भाग जो आहे त्यामध्ये आपण लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स याबद्दल स्टडी करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या टेक विद्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.